दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यानिमित्त आज जो मैदान भरवलेला, या मैदानामध्ये आपला SYP ग्रुपचा घरचा सातपालाला सुंदर आणि वजीर आणि आपला एक उत्तम गुलाल झालेला आहे, काय सांगाल? आज बघितलं तर तात्यांना खरं बोललं तर तात्यांना श्रद्धांजली म्हणूनच आपण बैलगाडा हाकलला आणि त्याच्यानंतर पहिलाच गुलाल या मैदानासाठी. तसं बोललं जातं क्रिकेटच्या मैदानासाठी बोललं तर होम ग्राउंड, तसंच बोनिलचा अड्डा म्हणजे आपल्याला एक घरचंच मैदान आहे आणि त्या मैदानावर सुंदर कायम गुलालातच आहे. आणि आज त्याच्या जोडीला पळाला आपला नवीन आदात वासरू वजीर आणि चांगली गाडी पळाली. आणि गाडीवर विशेष ड्रायव्हर बोलून कोण होता? गाडीवर ड्रायव्हर आपला छोटा ड्रायव्हर नाशिकचा आहे आणि तोच ड्रायव्हर याच्या पुढे तोच बसणार. सुट्टी कशी काय झाली, काय सांगाल? सुट्टीला थोडी गडबड झाली, बैल आपला सुटलाही नव्हता आणि घाई गडबडीचा विषय होता. हुशार बोलल्यानं सोडून दिली बैला. आपला बैल हातातच राहिला होता आणि तरी पण गाडीत चांगला वेग लागला. आणि जो वजीर आहे हा नवीन खरेदी दावणीला आलेला आहे, याची किती गुलाला झाली आता? हा पहिलाच गुलाल घेतला आपण उंबरवेड्याला, त्याच्यानंतर आतापर्यंत त्याची 5 गुलाला झाली. 5 गुलाला झाली. 5 गुलाल घेतले. 5 गुलाला झाली. मग कसं बघता आता ही जोडी घरचीच घरचा साधच पळणार का याच्या पुढे? हो, याच्या पुढे घरचा साथ. जिथं पण कुठे घरचा गाडीचं नाव असेल तिथं आपण घरच्या गाडीच्या नावानेच गाडी पळवणार. आज पण मैदानामध्ये मी बघितलं तुमचं नाव होता बिंजोरला. आपला प्रत्येक अड्ड्यामध्ये बिंजोरलाच नाव देतो, कारण जमून आपण 3 दिवसापूर्वी बॅनर सोडला होता पण कोणाचा कॉल आला नाही, शर्यत जमली नाही, मग आपण बिंजोरलाच नाव दिलं आणि मग त्याच्यानंतर झाली शर्यत. जो मैदान भरवला आज एक चांगला शिस्त पद्धतीचा मैदान होता. कुठेतरी तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी जे पप्पू शेठ आहेत, योगेश पाटील आहेत, हे खूप चांगलं नियोजन केलं. काय बोलाल मैदानाविषयी? नियोजन तर त्यांचं जेव्हा तात्या पण होते तेव्हापासून तर नियोजन चांगलेच करतात आणि बोनिवलीचा अड्डा बोलल्यानंतर एकदम उत्कृष्ट अड्डा असतो. कोणत्याच प्रकारचा तिथे ना पंचांचा वाद ना सुट्टी मेकरचा वाद, कोणत्याच प्रकारचा वाद या अड्ड्यामध्ये होत नाही आणि चांगला अड्डा होतो. विशेष या मैदानाची एक गोष्ट आहे की या मैदानामध्ये ना ज्या मोठ्या लढती होतात त्यांना ट्रॉफीज किंवा कुठल्या तरी बक्षिसी दिले जातात. तर मला वाटतं कुठेतरी आपण गुलाल घेऊन जातो, तर गुलालासोबत एखादी भेट भेटली तर ती एक आठवणीची राहते. काय बोलाल? हो, प्रत्येक अड्ड्यामध्ये शर्यती तर होतात पण या अड्ड्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. जो पण कोणाचा बिंजोरचं नाव असेल, सर्वात जास्त रकमेवर असेल, त्या पद्धतीनुसार प्रत्येकाला वेगवेगळ्या रूपाने सन्मान केला जातो आणि आपण ही बिंजोरच्या नावाने केलेली आहे आणि बिंजोरचा मानकरी झालेला आहे. आपल्यालाही काहीतरी सन्मान चिन्ह भेटणार आहे. नक्कीच. आणि शिरी शेठ आणि आपले प्रसाद दादा पाटील आले नाही आज? श्री शेठ पण आले होते पण कामानिमित्ताने ते गेले, पण आमचा भाऊ नंदू भोईर, अजय पाटील, आशिष दादा हे आमच्या सोबती असणार आणि याच्या पुढे असणारच आहेत. नंदू शेटकरी येतो थोडा. नंदू शेट, काय बोलाल आजच्या गुलालाविषयी? आजचा मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही प्रत्येक मैदानात बघता का हा मैदान दुसऱ्या मैदानापेक्षा वेगळं आहे. इथं प्रत्येक गाडी मालकाला मान सन्मान भेटतो. प्रत्येक आता तेही तात्यांच्या आठवणीमुळे अड्डा ठेवला. पण याच्यानंतर तुम्ही बघा जे जुने गाडा मालक होतं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून तेही त्यांचा बॅनर बनवला. त्यात माझ्या वडिलांचा पण नाव होता, सीताराम बुवा भोईर वसत, जुने छकडेवाले. आणि इथं आपला बोनिलचा अड्डा म्हणजे जगापेक्षा वेगळाच असतो. इथं प्रत्येक गाडा मालकाला मान भेटतो, सन्मान भेटतो. हेच पप्पू शेठ आपले आणि तात्यांचा वारसा चालूच ठेवतील, हे त्यांना पण शुभेच्छा. इथे लढती झाल्या तुम्ही बघितल्या, कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागताना हा मैदान संपन्न झाला आहे, काय बोलाल? इथला मैदान एकदम पारदर्शक आहे. इथं कुठल्याच आणि जे पण पेंडिंगची शरत होती ते पप्पू शेठ स्वतः जायचे तिथे, दोन्ही गाड मालकांना तिथं बोलून घ्यायचे तर तुम्हाला हा निर्णय मान्य आहे का? जर मान्य असेल तर इथंच बोला काय आहे ते, ना आपसमध्ये समजून घेऊन इथंच तुम्ही विषय मिटून टाका, वरच्या कमिटीपर्यंत जाऊ नका. अशा प्रकारचा हा मैदान एकदम चांगल्या रीती पार पाडला. ते घरच्या गाडीचं कसं काय आता पुढचं नियोजन काही असणार आहेत का? घरच्या गाडीचं म्हणजे घरचीच गाडी आहे, आमचा भाऊच आहे आणि आमचा दादा लालचंद दादा पाटील मांगरोलचे जुने छकडेवाले, त्यांच्याच नावाचा आपलतो. आणि होतं SYPचं सुंदर, तुम्हाला तर माहिती आहे चांगल्यापैकी. आमची घरचीच गाडी आहे आणि आम्ही काही वेगळं नाही, सगळे भाऊच आहेत. आणि हे आमचे सगळे मित्रमंडळी आहेत, गणेश झाला, परत नितीन दादा, तुम्हाला तर सर्वांना माहीत आहे. आपली सर्व टीम एकत्र काम करते. आणि मिलिंद शेठ हे आमचे खंबीर साथ आहेत. आकाश शेठ राऊत हे आमचे म्हणजे खांद्याला खांदा देऊन येणारे मित्र आहेत. त्याच्यामुळं आम्हाला कुठल्याही गोष्टीची काय कमी पडणार नाही. याच्यानंतर कुठेतरी काल के परवा दिवशी मिलिंद शेठचा वाढदिवस पण होता, काय बोलाल वाढदिवसानिमित्त? मिलिंद शेठचा वाढदिवस आम्हाला खूप आनंदाचा गेला.
आम्ही बोरदेवाडीला बैल घेऊन गेलेलो, आमची वासरं 2 घरची आणि 2 शर्ती केल्या गुलालात. जेवढ्या पण आमच्या ग्रुपच्या गाड्या गेल्या मिलिंद शेठच्या वाढदिवसानिमित्त सगळ्या गुलालात राहिल्या आणि त्यांचा वाढदिवस म्हणजे एकदम आठवणीत राहिला. चालेल, खूप चांगला गुलाल घेतला, अभिनंदन. आणि तुमचा घरचा साथ नेहमी गुलालात राहो. नेहमी शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू.